ब्लाऊजचं माप घेताना पहिलं हुक आपल्या पहिल्या हुकाची तिथं टेप पकडून जी फिटिंगची टीप असती मोंड्याच्या तिथपर्यंत किती आले 8.5 छातीचं माप तिथपर्यंत मोजायचं 8.5 9.25 आले 9.25 छातीचं 9.25 म्हणजे 9 चौक 36 आणि वरचा अर्धा इंच किती झालं 38 ची छाती झाली। त्याच्यानंतर कंबर मोजायची। कंबर मोजताना खाली कंबरेचा ब्लाऊजचा भाग किती आलं 24 कंबर 24 ब्लाऊजची पूर्ण उंची शोल्डरच्या ही शोल्डरची आपली टीप आहे तिथून खाली टक्स मारलेला आहे पाठीच्या टक्स पर्यंत ब्लाऊज टाईट पकडायचा 13.5 उंची। मागचा गळा मोजताना शोल्डरची लाईन व्यवस्थित पकडायची। शोल्डर पासून जिथपर्यंत गळा आहे तिथपर्यंत आपलं माप घ्यायचं। किती आहे 11चा गळा आहे मागचा गळा 11। असं नाहीच जमलं तर खालून मागची पट्टी मोजायची 2.5 इंच मागच्या गळ्याला ते पण सोपं जातं। बाही मोजताना अशी मोजायची 4ची बाही येते बरोबर 4। दंड घेर मोजताना असा मोजायचा। ब्लाऊजची जी फिटिंगची टीप येतो तिथपर्यंत 5। ब्लाऊजचं फिटिंगसाठी मोंडा लक्षात येण्यासाठी जी पहिली टीप आहे ब्लाऊजची तिथपर्यंत शोल्डर पासून मोजून घ्यायचं 6 इंच। हा झाला आपला मोंड्याचा भाग। कटोरीचा अंदाज छातीवरती नाहीच आला तर ज्या साईडने हुकाची पट्टी आहे त्या साईडने कटोरी मोजून घ्यायची। 5ची कटोरी इथून इथपर्यंत कटोरीचं माप 5ची कटोरी। आता पुढचा गळा मोजताना ब्लाऊज असं व्यवस्थित सपाट ठेवायचा। शोल्डर पासून क्रॉस घ्यायची पट्टी टेप शोल्डरला पकडायचा इथपर्यंत क्रॉस 5.25चा गळा आहे। पुढचा गळा 5.25